अगदी अगदी मला वाटतं राज ठाकरे आणि मनसैनिकांनी बघितलेली आहे की उभाटाची अवस्था काय आहे. त्याच्यामुळे ते नक्कीच विचार करतील की अशा संपलेल्या पक्षाची, आधीच काँग्रेस संपलेला आहे, त्यामध्ये अजून एक संपलेला पक्ष. एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये की शेपूट नाही त्याला गाढव म्हटलं जातं, गाढव आहे शेपूट नाहीये त्याला. तसंच राहुल गांधीच्या बाबत मी हेच म्हणेन की माणूस आहे पण अक्कल नाहीये. अशा माणसाकडे ही लोक जाऊन बसतायत, ते प्रेझेंटेशन करतायत, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, आणि हे बघतायत. आणि खरोखर ही दयनीय अवस्था आहे. आम्ही आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय आणि त्यांना सांगायला आलोय की या तुमच्या पुत्राला ज्यांनी शिवसेनेचं वाटोळं केलेलं आहे त्यांना माफ करा, कारण खरी शिवसेना आणि खरे विचार घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण चाललेलो आहोत. तुमच्या पुत्राला माफ करा. यात सुद्धा असाच मुद्दा समोर आला होता ज्याच्यामध्ये जेव्हा महायुती सरकार होतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यावेळेला दिल्लीला जी गेले होते तेव्हा मागेच ते बसले होते आणि त्यावेळेला सुद्धा अशाच प्रकारचे आरोप करत होताना पाहायला मिळाले. नाही बघा, उद्धव ठाकरे प्रत्येक वेळा इंडिया अलायन्समध्ये त्यांचं खच्चीकरणच झालंय. जे उद्धव ठाकरे नेहमी स्वतंत्र व्यवस्थित मोठ्या खुर्चीवर बसायचे ते सोफ्यावर बसायला लागले. बाकड्यावर सुद्धा बसण्याची वेळ त्यांना येईल आणि हेच आम्ही सगळं जग पाहतंय, सगळी दुनिया पाहते. आज तिकडचे पण जे शिवसैनिक आहेत उभाटातले, त्यांना सुद्धा तोंड दाबून बुक्क्याचा मार होतोय. ते पाहतायत उघड्या डोळ्याने की आपल्या नेत्याचं काय किंमत करून टाकली आहे. परंतु हिंदुत्वाचे विचार सोडले, बाळासाहेबांची साथ सोडली की काय होतं हे सगळ्या जगाने पाहिलंय, सगळ्यांनी पाहिलंय. आणि त्यामुळे ही अवस्था त्यांनी स्वतःवर ओढून घेतलेली आहे. म्हणजे ज्या फडणवीसांना ते नावं ठेवायचे त्यांना जाऊन पुष्पगुच्छ देणं आणि वारंवार भेटणं हे कशासाठी आम्हाला समजतंय. पण ज्या एकनाथ शिंदेंनी आज शिवसेना मोठी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एवढे कष्ट केले, एवढी मेहनत केली, ते एकनाथ शिंदे मात्र तुम्हाला दूरचे वाटतायत. ही खंत आहे.